करूनही लाडक्या बहिणीचा हप्ता काहून येत नाही हे सरकारने आम्हाला सांगितलं पाहिजे, पोर्टलवर दिसलं पाहिजे. आता मे महिना जवळपास अर्ध्यापर्यंत संपत आलेला आहे. दुसरीकडे लग्न सराईचा हंगाम सुद्धा आता अधिक मासामुळे संपुष्टात आलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये गेल्या 2-3 महिन्यापासून लाडक्या बहिणींना जो काही त्यांचं मासिक अनुदान आहे 1500 रुपयाचं, ज्या पात्र आहेत तर त्यांना ते अनुदान मिळण्याची प्रतीक्षा लागून राहिलेली आहे. आणि अशा स्थितीमध्ये सरकारकडून वेळोवेळी सातत्यानं तारखा दिल्या जात आहेत. त्याच्यातून जवळपास 1,80,00,000 महिला 30 एप्रिल नंतर पात्र आहेत. मात्र ह्या महिला भगिनी पात्र ठरलेल्या असताना सुद्धा जवळपास मे महिन्याची 10 तारीख संपलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये 2 महिन्याचे म्हणजे मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3,000 रुपये एकत्रित जमा होणं अपेक्षित असताना अद्यापही हे पैसे या बहिणीच्या खात्याला जमा झालेले नाहीत. आणि अशातच सरकारी माध्यमांकडून समोर बातमी आलेली आहे की लाडक्या बहिणीच्या खात्याला ज्या पात्र आहेत तर त्यांच्या खात्याला 4,500 रुपये एकत्रित जमा होतील. म्हणजे मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचे पैसे हे एकत्रित जमा होतील. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ज्या काही 60 लाख बहिणी, 60 ते 70 लाखाच्या आसपास ज्या काही बहिणी मोठ्या संख्येनं अपात्र ठरवलेल्या आहेत, तर सरकारनं ह्या बहिणी नेमक्या कुठल्या निकषावर अपात्र ठरवल्या हे कळवण्यास सरकार कुठेही तयार नाही. कारण सरकारकडून जे काही लाडक्या बहिणीचं ऍप्लिकेशन असेल, पोर्टल असेल, वेबसाईट असेल, तर त्या वेबसाईटवर या लाडक्या बहिणीला पडताळणी करण्याचे कुठलेही क्रेडेन्शियल सरकारकडून देण्यात आलेले नाहीत. लाडक्या बहिणीच्या वेबसाईटवर तुम्ही व्हिजिट केली तर तिथं तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं ऑप्शन दिसते, मात्र त्याच्यावर रजिस्ट्रेशन होत नाही, साइन अप होत नाही. किंवा ज्या बहिणींची केवायसी झाली असेल किंवा ज्यांची झाली नसेल त्यांना काही अडचण येत असेल की तुमचा आधार क्रमांक या ई केवायसी यादीमध्ये, दुरुस्ती यादीमध्ये नाही, तर अशा बहिणींना ते अधिकार दिले पाहिजे नियमानुसार की त्यांनी जर त्या पोर्टलवर लॉग इन केलं तर त्यांना कळालं पाहिजे की नेमका त्यांचा अर्ज कुठल्या कारणामुळे नाकारण्यात आलेला आहे. त्यांच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहे, कोणी सरकारी नोकरदार आहे, त्यांचं उत्पन्न 3 लाखापेक्षा जास्त आहे, किंवा अन्य कुठल्या कारणामुळे, किंवा त्यांचा आधार डाटा मिसमॅच आहे, किंवा पतीचं आधार असेल किंवा वडिलाचा आधार असेल, या दोन्हीचा डाटा मिसमॅच होतो आहे. ह्या कुठल्याच गोष्टी सरकारकडून पुरवण्यात आलेल्या नाहीत किंवा तसं सरकार ते झाकून ठेवतं आहे. बऱ्याच बहिणींची अशी अडचण झालेली आहे की एक तर त्यांचा पतीसोबत घटस्फोट झालेला नाही, सरकारकडून वारंवार सांगितलं जात होतं. आदित्यताई तटकरे वारंवार कॅमेऱ्यासमोर बोलत होत्या की ज्या बहिणी घटस्फोटित आहेत तर त्यांना आम्ही ते कागदपत्र अपलोड करण्यासाठी पोर्टलवर तशी सुविधा उपलब्ध करून देऊ, मात्र त्याच्यामध्ये त्यांनी काही कुठलीही दुरुस्ती केलेली नाही. आणि हे सगळी फक्त फसवाफसवी आणि भुलवाभुलवी सुरू आहे सरकारकडून. आणि हे सगळं होत असताना जे काही लाडक्या बहिणीचे पैसे असतील, मग ते 1500 रुपये म्हणजे काही खूप मोठी रक्कम नाही. त्याच्यामध्ये एका कुटुंबामध्ये जर 4 मोबाईल असतील, 4 जण जर पती पत्नी आणि 2 मुलं जर हे मोबाईल वापरत असतील, तर त्याचं त्या महिन्याभराचं रिचार्ज पण होत नाही. ते 28 दिवसाचंच होतं 300 रुपयाच्या हिशोबानं, 350च्या हिशोबानं. तर ही अशी गोष्ट आहे. मात्र सरकार अशा आविर्भावात वाटतं की लाडक्या बहिणीला अशा बाता मारल्या की आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या, हे झालं ते झालं. मात्र प्रत्यक्षात जर वस्तुस्थिती जाऊन पाहिली तर कुठल्याही तालुक्याच्या ठिकाणी गेले तर 50 ते 60 ह्या मायक्रो फायनान्स कंपन्या आहेत ज्या परराज्यातून येऊन महाराष्ट्रामध्ये स्थायिक झालेल्या आहेत. काही महाराष्ट्रातील आहेत की ज्या गटाच्या नावाखाली म्हणजे मायक्रो फायनान्स कंपन्या ह्या महिलांना कर्ज देतात मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याची परतफेड सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने होते. दुसरीकडे उमेद असेल, माविम असेल, महिला आर्थिक विकास महामंडळ, यांच्या माध्यमातून या एकही महिला अशी गावखेड्यातली सुटलेली नाही की तिच्याकडे एखाद्या गटाचं कर्ज नाही. आणि त्यातच इतका महागाई प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली असताना उत्पन्नाची साधनं कमी झालेली आहे, उत्पन्न कमी झालेलं आहे. शेती किंवा इतर निविष्ठापासून मिळणारं जे काही उत्पादन आहे तर ते उत्पादन घटलेलं आहे. आणि अशा स्थितीमध्ये कर्ज घेण्याशिवाय पर्याय नाही. आत्महत्यांचं प्रमाण मोठ्या संख्येनं वाढत आहे. शेतकऱ्यांसोबत आता शाळकरी मुलं सुद्धा आता या वैतागानं आत्महत्या करत आहेत. आणि अशा स्थितीमध्ये सरकार जी काही पुरवण करते तर ती ही वेळेवर करत नाही. आणि मग जसे मंत्री असतील, माजी खासदार असतील, माजी आमदार असतील किंवा रनिंग आमदार असतील तर यांचे वेतन जसे नियमित वेळेमध्ये होतात, तर तसे या लाडक्या बहिणीसाठी सुद्धा दर महिन्याची एक निर्धारित निश्चित तारीख ठरवली पाहिजे की 10 तारखेला वेतन होणार, की 5 तारखेला होणार, की 5 ते 10 तारखेच्या दरम्यान होणार. आणि एनी हाऊ त्या तारखेच्या मध्येच हे पैसे त्या लाडक्या बहिणीच्या खात्याला जमा करावे अशी मागणी अनेक लाडक्या बहिणीकडून होत आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवलं पाहिजे. दुसरीकडे जे काही
मार्च एप्रिल आणि मे महिन्याचे जे काही पैसे आता एकत्रित देण्याचं सरकार सांगत आहे, मात्र सरकारकडे जशी आर्थिक तरतूद होईल आणि वित्त विभागाची परमिशन मिळेल तर त्यावेळेस एक तर मार्च महिन्याचे 1500 रुपये पहिल्या टप्प्यामध्ये जमा होतील किंवा मार्च आणि एप्रिलचे 3000 रुपये एकत्रित जमा होतील. आणि जर सरकारकडे आणखी काही पैशाचं बंडल असलं तर 4500 रुपये हे लाडक्या बहिणीच्या खात्याला मार्च एप्रिल आणि मे महिन्याचे एकत्रित जमा होतील अशी माहिती समोर येते आहे. मात्र ज्या दिवशी हे पैसे खात्याला जमा होतील, सुखासुखी विदाऊट केवायसी हे पैसे निघतील बोटाच्या ठश्यावर म्हणा किंवा विड्रॉल स्लिप भरून, आणि ते त्यांचा पैशाचा युनिक होईल तेव्हाच खरं. कारण हे सगळं लबाडाचं आवतन आहे आणि लबाडाचं आवतन जेवल्याशिवाय खरं नसतं असं म्हणतात. तसं आता या सरकारच्या सगळ्या योजनांचं झालेलं आहे आणि सरकार मोठा आव आणत आहे की आम्ही सामान्य माणसांसाठी, महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी हे करतो आहे ते करतो आहे, मात्र प्रत्यक्षात काहीच नाहीये. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.